मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट, ठाणे प्रभारी अधिकारी, पारडी पोलीस स्टेशन। सध्याचे पोलीस स्टेशन नवीन जे स्मार्ट सिटीकडनं आपल्याला मिळालेलं आहे, त्यांच्याकडनं ते बांधकाम करून आपल्याला मिळालेलं आहे। आणि हे जे स्मार्ट पोलीस स्टेशन आहे याला एक नागपूर शहरातील स्मार्ट पोलीस स्टेशनचा दर्जा प्राप्त असून या ठिकाणी जे नवीन नगर आणि श्यामनगर भागामध्ये ते स्थित आहे। या पोलीस स्टेशनमधून ह्या ज्या पुनापूर वस्ती किंवा भरतवाडा रोड असू द्या किंवा नवीन नगर असू द्या किंवा श्यामनगर असू द्या, दुर्गानगर असू द्या, या भागातील लोकांना सुखसुविधा अगदी कमी वेळेमध्ये त्यांना पुरवण्यात येईल। त्यांचा वेळ वाया जाऊ नये ही महत्त्वाची गोष्ट पोलिसांकडनं पाहिली जाते आणि ती साध्य होण्यासाठी या पोलीस स्टेशन इथे स्थापित झाल्यामुळे मदत होणार आहे। जुनं जे पोलीस स्टेशन होतं ते भंडारा नागपूर हायवेवरती होतं आणि ते भाड्याच्या जागेमध्ये असल्यामुळे शेवटी तिथून आम्हाला कधी ना कधीतरी निघायचंच होतं आणि हे एक स्मार्ट सिटीकडून आम्हाला कायमस्वरूपी त्याचं लोकार्पण झालेलं आहे। आणि या पोलीस स्टेशनमध्ये जे कामकाज चालतं ते एकदम स्मार्ट रीतीनं करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, जेणेकरून लोकांचा वेळ अपव्यय होऊ नये यासाठी आम्ही बऱ्याच चांगल्या पद्धतीनं ते कामकाज सुरळीत चालू केलेलं आहे। या पोलीस स्टेशन अंतर्गत 2 भाग येतात, जे भांडेवाडी भाग आहे आणि एक आहे पुनापूर साईडचा भाग, भवानी मंदिर भागातला। या दोन्ही भागामध्ये आम्हाला हे सेंट्रल म्हणून एक चांगल्या ठिकाणी आम्हाला एक मध्यस्थी ठिकाणी मिळालेलं आहे आणि आम्हाला दोन्ही ठिकाणी ॲप्रोच होण्यासाठी किंवा लोकांचे जे अडचण आहे किंवा आलेले कॉल्स आहे ते अटेंड असू द्या किंवा त्यांचं शंकेचं किंवा त्यांच्या गुन्ह्यांचं निरसन करण्यासाठी आम्हाला ते चांगल्या प्रकारे हाताळणं शक्य होणार आहे। या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जो स्टाफ जो आमचा आहे तो मुबलक प्रमाणात सध्या असून सध्या जे काही फेस्टिवल येतील किंवा कोणत्याही प्रकारे जे सण साजरे होतात याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्हाला चांगल्या प्रकारे मदत होणार आहे। या नवीन इमारतीमध्ये पारडी पोलीस स्टेशन जे स्थित आहे या ठिकाणी आम्ही स्मार्टरित्या जर काम करण्यासाठी काही नवीन जर गोष्टी पाहिल्या तर त्याच्यामध्ये जे लॉकअप आहे, जे सेल आहे ते एक अत्याधुनिक पद्धतीनं बनवण्यात आलं आहे, जेणेकरून तिथे व्हेंटिलेशनचा विषय असू द्या किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी त्यांना निगराणी ठेवण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे नजर ठेवण्यासाठी ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे त्या पद्धतीने एक चांगला तांत्रिक पद्धतीनं जेल बनवलेलं आहे। आणि महिलांसाठी एक वेगळं तिथे एक सेल बनवण्यात आलेलं आहे की जेणेकरून आपल्याला महिलांना एक वेगळ्या पार्टिशनमध्ये वेगळ्या ठिकाणी ठेवता येईल। त्याचप्रमाणे इथे एक स्पेसिफिक सांगायचं तर इंट्रॉगेशन रूम आहे, जे इतर पोलीस स्टेशनच्या तुलनेमध्ये इथे अपडेटेड आहे। इंट्रॉगेशन रूममध्ये आम्ही बऱ्यापैकी एक चांगल्या पद्धतीनं तिथे जे आरोपी आहेत त्यांच्याकडनं प्रॉपर पद्धतीनं आपण तपास करून इंट्रॉगेट करू शकतो। पोलिसांचा एक बेसिक जर गोष्ट असेल की कोणत्या गोष्टीकडे जर जास्त फोकस असेल तर इंट्रॉगेशन म्हणजे आरोपी आम्हाला मिळाल्यानंतर त्याला खरंच त्यांनी तो गुन्हा केला आहे की नाही किंवा त्यांनी इतर काही अजून गुन्हे केलेले आहेत की नाही हे ॲक्च्युली फोकस आमचं तपासामध्ये जास्त महत्त्वपूर्ण असतं। म्हणून ते इंट्रॉगेशनसाठी आम्ही एक सेपरेट कन्सेप्ट रूम तयार केलेला आहे आणि तिथे बसून एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला इंट्रॉगेशनसाठी काम करता येईल। त्यानंतर या पोलीस स्टेशनमध्ये जर म्हणजे काम वर्किंग ओरिएंटेड जर काम करायचं म्हटलं म्हणजे जिथे फक्त कामाला फोकस करता येईल अशा जर काही गोष्टी बघायच्या म्हटल्या तर इथे एक महत्त्वाचं म्हणजे मधल्या स्पेसमध्ये गार्डन केलेलं आहे। गार्डन यासाठी की लोकांचं जे आमच्या जे कामाच्या ओघामध्ये आम्ही बऱ्याच लेवलला आम्ही एक फ्रस्ट्रेट होऊन जातो किंवा आमचं जे ड्युटी आवर्स बघितले तर त्याच्या अनुषंगाने आम्हाला बऱ्यापैकी प्रमाणात एक शांततेची नितांत गरज आहे आणि ती गरज जर भागवण्यासाठी आम्हाला कुठे जायची गरज नाही तर ते पोलीस स्टेशनमध्ये जर आम्ही हिरवळीमध्ये जरी पाहिलं बसलो तिथे 2 लोकांनी जाऊन तिथे बसून गप्पा जरी मारल्या तर थोडंसं एक रिलॅक्स मोडवरती येऊन आम्ही आमचं काम परत द्विगुणित करू शकतो आणि पुढच्या कामाला आम्ही एक स्वतःला एक इटसेल्फ बॅटरी चार्ज म्हणू शकतो त्या स्वतःने आम्ही करू शकतो। इतर जर वेगवेगळ्या विंग्सबद्दल जर पाहिलं तर बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये कॉम्पॅक्ट पद्धतीनं प्रत्येकजण एकत्ररित्या काम केलं जातं।
मग काय होतं त्याच्याने की एकमेकांमध्ये कामामध्ये पण गोंधळ निर्माण होतो की नेमकं कोणाचं काम कोणाला, कोणाचं काम कोणाला, असं थोडं बायफर्केशन होत नाही. इथे अशा सुंदर पद्धतीने आखणी केलेली आहे की तिथे प्रत्येक अंमलदाराला, प्रत्येक अधिकाऱ्याला एक सेपरेट रूम असून तिथे प्रत्येकाने आपापलं सेपरेट काम करण्यासाठी सुविधा दिलेली आहे. इथे बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात आम्ही फर्निचर मेंटेन केलेलं आहे की जिथे लोकांना, व्हिजिटर्सना बसण्यासाठी एक स्पेशल व्हिजिटर लॉन्ज आहे की जिथे लोक बसून आपल्याला रिलॅक्समध्ये बसू शकतात. नाहीतर इकडे तिकडे बसून फिरणार आणि पुन्हा ते फ्रस्ट्रेशन होऊन, म्हणजे इथे वातावरण निर्मिती जर बघायचं म्हटलं तर आम्ही येणारे तक्रारदार, येणारे आरोपी आणि असणारे पोलीस या सगळ्यांचा एक विषय जर विचार केला तर वातावरण निर्मिती खूप चांगल्या प्रकारे आहे. लोकांना उभं राहून तक्रार देण्यापेक्षा त्यांना प्रत्येकाला लाईनमध्ये आम्ही व्यवस्थित सिस्टमॅटिकली ते काम करून घेत आहोत. आणि याच्यासाठी आमचे जे अंमलदार आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे महत्त्वाच्या तक्रारी असू द्या किंवा सर्वसाधारण तक्रारी असू द्या यांचं निरसन करण्यासाठी सक्षम आहे. या पोलीस स्टेशनमध्ये लिफ्टची देखील सुविधा आहे आणि आमच्या इथे ग्राउंड प्लस 2 माळ्याची ही बिल्डिंग असल्यामुळे इथे वेळ वाचवण्यासाठी किंवा जड अवजड आमचे काही हत्यारं असतील किंवा मुद्देमाल असेल हा नेण्यासाठी आणि येण्यासाठी लिफ्टचा देखील आम्हाला सुविधा मिळालेली आहे. आणि वरती आम्हाला टेरेसवरती सोलर पॅनलची व्यवस्था झालेली असल्यामुळं काय होतं आहे की लिफ्ट आणि आमचे इतर जे काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत यांचा बऱ्यापैकी आमचं जे वीज बिल आहे त्या वीज बिलामध्ये पण कटौती होणार आहे, जेणेकरून आमचं एक शासनाला योगदान राहील की आमचं त्याच्यामध्ये कुठेतरी वीज वाचवण्यासाठी आमचं एक त्याची संकल्पना राहील.